आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक भाजप युवा मोर्चाच्या युवा शक्ती जागर यात्रा निमित्त युवकांचा भाजपमध्ये प्रवेश, युवकांसाठी नवीन रोजगाराच्या संधींचा संकल्प। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज दादा महाडिक यांच्या युवा शक्ती जागर यात्रा निमित्ताने नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने युवकांचा जाहीर प्रवेश सोहळा तसेच नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी भाजपचे आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष सुनील केदार, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील देसाई, भाजयुमो नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण मधुकर भाटे, भाजप महानगर प्रसिद्धी प्रमुख पियुष अमृतकर, युवा नेते अजिंक्य फरांदे उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चात प्रवेश केला। उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे स्वागत करत पक्षाची विचारधारा अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील युवकांना संघटित करून त्यांचा सामाजिक, राजकीय आणि राष्ट्र निर्माणातील सहभाग वाढवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने केला जात असल्याचे मान्यवरांनी सांगितले। यावेळी नाशिकमध्ये युवा मोर्चाच्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले। या शाखेच्या माध्यमातून युवकांना संघटित करणे, विविध कौशल्य विकास उपक्रम राबवणे तसेच युवकांसाठी नवीन रोजगार आणि स्वयंरोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। त्याचबरोबर चिंतन वाघ, शुभम वाघ यांनी सर्वांनी यांचा एक छोटासा प्रवेश या ठिकाणी होत आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं। आपल्याला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मध्य नाशिकच्या कर्तव्यदक्ष उमेश यांनी आमदार देवेंद्र फरांदे, त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखेचे उद्घाटन हे अजिंक्य दादा फरांदे, त्याचबरोबर अजित भाऊ लोणकर, संदीप भाऊ लोणकर, सचिन भाऊ मराठे, सुनील सर फरांदे, त्याचबरोबर प्रवीणजी नाटे, पवन उगले, त्याचबरोबर आपले प्रशांतजी वाघ, गणेशजी पिळे, निखिलजी खोडे, मंडळाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष पाच मानकर, अक्षय गांगुर्डे, त्याचबरोबर संकेतजी खोडे यांचे सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो। शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी सगळ्यांनी तिथे हे सगळं त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने कुठं ना कुठं त्याचं योगदान लिहिलेलं आहे। आणि तू बघितलं असेल की खूप आज दिवसभर पाऊस आहे, एवढ्या पावसामध्ये एक मोठी गर्दी ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मी युवा मोर्चाला एवढंच सांगेल की ज्या ज्या ठिकाणी माझ्या भगिनीवरती, मुलींवरती अन्याय होत असेल त्या ठिकाणी युवा मोर्चाने पेटून उठून सरकार आपलं आहे। देवाभाऊ तुम्ही बघितलं असेल की नसरापूरच्या घटनेमध्ये देवाभाऊंनी 50 दिवसामध्ये फाशीची शिक्षा जी आहे ती ठोठावलेली आहे। त्यामुळे आता देवाभाऊंच्या राज्यामध्ये कोणालाच सूट नाही। अशा पद्धतीने गुंडागर्दी करणाऱ्या महिलांवरती अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कुठलीही माफी नाही। परंतु परवा जे पुण्यामध्ये प्रकरण घडलं, कोणती सिया, तिने मातृशक्तीला कलंक लावण्याचं काम केलं आणि जो तरुण त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे त्या तरुणाच्याही पाठीशी युवा मोर्चाने सक्षमरित्या उभं राहायला पाहिजे। मुलींच्या बाजूने कायदे होत असताना, महिलांच्या बाजूने कायदे होत असताना कुठलाही मुलगा किंवा पुरुष असा नको की ज्याचं उत्पीडन ह्या महिलांच्यामुळे किंवा युवतींच्यामुळे झालेलं आहे। आज असे किस्से बघायला आम्हाला मिळतात आणि म्हणून युवा मोर्चाने त्याचा देखील आवाज बनण्याची आवश्यकता आहे। रोजगारात संधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये कृष्णराज महाडिक त्या विषयाला तर हात घालतीलच, परंतु तरुणांना व्यसनाधीनतेपासून मुक्त करण्यासाठी देखील युवा मोर्चा चांगलं काम करेल अशी अपेक्षा करते। आणि
आपले देवाभाऊ आपण बघितले असेल. अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की इतक्या चांगल्या पद्धतीच्या एका आध्यात्मिक स्थळी आपण इतकं पवित्र अशी आरती आपल्या नद्यांची करताय. मला असं वाटतं की आपल्या नद्या असतील, आपले देवस्थान असतील, हे खूप चांगले संस्कार आपल्या सर्वांवरतीच करतात. आणि आज एक अत्यंत असा वेगळा अनुभव खरं तर मला आज पहिल्यांदाच आलेला आहे. मी काही दिवसापूर्वी काशी विश्वनाथला माझ्या वाढदिवसानिमित्त गेलो होतो आणि तिथंसुद्धा मी पहिल्यांदा आरतीला, गंगा आरतीला गेलो होतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये, आज नाशिकमध्ये येत असताना इतकी सुंदर आरती या ठिकाणी अनुभवायला मिळाली, तिथे दर्शन घ्यायला मिळालं. त्याच्या बाबतीत मला अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. त्याचबरोबर चिंतन वाघ, शुभम वाघ यांनी सर्वांनी व्यासपीठावरचं यांचा एक छोटासा प्रवेश या ठिकाणी होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. आपल्याला या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मध्य नाशिकच्या कर्तव्यदक्ष हिंदू सैन्य आमदार देवेंद्र फरांदे, त्याचबरोबर प्रदेशाचे अध्यक्ष कृष्णरावजी महाडिक साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखेचे उद्घाटन हे अजिंक्य दादा फरांदे, त्याचबरोबर अजित भाऊ लोणकर, संदीप भाऊ लोणकर, सचिन भाऊ मराठे, सुनील सर फरांदे, त्याचबरोबर प्रवीणजी नाटे, पवन उगले, त्याचबरोबर आपले प्रशांतजी वाघ, गणेशजी पिळे, निखिलजी खोडे, मंडळाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष पाच मानकर, अक्षय गांगुर्डे, त्याचबरोबर संकेतजी खोडे यांचे सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. शाखेच्या प्रसंगी सगळ्यांनी तिथे हे सगळं त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने कुठं ना कुठं त्याचं योगदान दिलेलं आहे. आणि तू बघितलं असेल की खूप आज दिवसभर पाऊस आहे. एवढ्या पावसामध्ये एक मोठी गर्दी ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. मी युवा मोर्चाला एवढंच सांगेल की ज्या ज्या ठिकाणी माझ्या भगिनीवरती, मुलींवरती अन्याय होत असेल त्या ठिकाणी युवा मोर्चाने पेटून उठून सरकार आपलं आहे. देवाभाऊ तुम्ही बघितलं असेल की नसरापूरच्या घटनेमध्ये देवाभाऊंनी 50 दिवसामध्ये फाशीची शिक्षा जी आहे ती ठोठावलेली आहे. त्यामुळे आता देवाभाऊंच्या राज्यामध्ये कोणालाच सूट नाही. अशा पद्धतीने गुंडागर्दी करणाऱ्या, महिलांवरती अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कुठलीही माफी नाही. परंतु परवा जे पुण्यामध्ये प्रकरण घडलं, कोणती सिया, तिने मातृशक्तीला कलंक लावण्याचं काम केलं आणि जो तरुण त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे त्या तरुणाच्याही पाठीशी युवा मोर्चाने सक्षमरित्या उभं राहायला पाहिजे. मुलींच्या बाजूने कायदे होत असताना, महिलांच्या बाजूने कायदे होत असताना कुठलाही मुलगा किंवा पुरुष असा नको की ज्याचं उत्पीडन त्या महिलांच्यामुळे किंवा युवतींच्यामुळे झालेलं आहे. आज असे किस्से बघायला आम्हाला मिळतात आणि म्हणून युवा मोर्चाने त्याचा देखील आवाज बनण्याची आवश्यकता आहे. रोजगारात संधी उपलब्ध करून देण्यासाठी निश्चित स्वरूपामध्ये कृष्णराज महाडिक त्या विषयाला तर हात घालतीलच, परंतु तरुणांना व्यसनाधीनतेपासून मुक्त करण्यासाठी देखील युवा मोर्चा हातामध्ये चांगलं काम करेल अशी अपेक्षा करते. आणि आपले देवाभाऊ आपण बघितले असेल, आज महाराष्ट्राचा जो विकास होतो, महाराष्ट्राच्या युवा पिढीचा जो विकास होतो त्याचा सुद्धा मला अभिमान वाटतो. आज सरकार आपलं आहे, आपण चांगल्या पद्धतीने काम आणि वाढ आपल्या ह्या संघटनेचं करू शकतो. उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो की इतक्या उत्साहाने तुम्ही आज माझं नाशिक शहरात ते स्वागत केला. मागच्या 2-3 दिवसामध्ये सुद्धा नाशिकमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम झाले. आम्ही काही कारखान्यांना काही भेट दिली, आणीबाणीमध्ये पीडित असणाऱ्या लोकांचा सत्कार केला, संघटनेच्या लोकांशी भेटलो. या सर्व गोष्टी मला खात्री आहे की आपल्याला सर्वांना भविष्य काळामध्ये मदत करतील. आपण सर्वांनी परत एकदा नाशिक ढोल सुद्धा इथं बोलून
माझं इतक्या मोठ्या जंगी स्वागत केला. मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय. अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की इतक्या चांगल्या पद्धतीच्या एका आध्यात्मिक स्थळी आपण इतकं पवित्र अशी आरती आपल्या नद्यांची करताय. मला असं वाटतं की आपल्या नद्या असतील, आपले देवस्थान असतील, हे खूप चांगले संस्कार आपल्या सर्वांवरतीच करतात. आणि आज एक अत्यंत असा वेगळा अनुभव खरं तर मला आज पहिल्यांदाच आलेला आहे. मी काही दिवसापूर्वी काशी विश्वनाथला माझ्या वाढदिवसानिमित्त गेलो होतो आणि तिथंसुद्धा मी पहिल्यांदा आरतीला, गंगा आरतीला गेलो होतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये, आज नाशिकमध्ये येत असताना इतकी सुंदर आरती या ठिकाणी अनुभवाने आणि तुझे दर्शन घ्यायला मिळालं. त्याच्याबाबतीत मला अतिशय आनंद होतो, अभिमान वाटतो. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद. सन्माननीय आमदार फरांदेताई, सुनीलजी केदार, प्रवीणजी भाटे, अजिंक्यजी फरांदे, उपस्थित सर्व जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मला अतिशय आनंद होतोय की आजची खरं तर पुन्हा शाखा उद्घाटनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज बरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना मानवंदना अर्पित करून आपण या शाखा उद्घाटनाची सुरुवात करतोय. मला इथून गंगा आरतीला सुद्धा काही जायचं आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही, परंतु मी आपल्याला सांगतो की तुम्ही युवकांशी निगडीत ज्या ज्या समस्या आत्ताच मांडल्यात, ज्या ज्या समस्यांमध्ये युवा मोर्चाने हात घातणं आवश्यक आहे, मी आपल्याला आनंदाने सांगतो आम्ही प्रत्येक विषयामध्ये ऑलरेडी हात घातलेला आहे. त्याच्यावरती ऑलरेडी काम चालू आहे. आम्ही ठिकठिकाणी जाऊन कॉलेजेस असतील, स्कूल असतील, ह्या विषयांवरती जाऊन चर्चा युवकांशी करत आहे, विद्यार्थ्यांशी करत आहे. त्याचबरोबर आम्ही विश्वास टाकतो तर आपण किती लोकांना काम केलं पाहिजे ही आपण सगळ्यांनी विचार करण्याची बाब आहे. माझ्या पण काही आयुष्यात चुका झाल्या ताकद की आम्ही 4 पटीनं वाढत असते. मित्रांनो, आपला युवा मोर्चा हा आपण येणाऱ्या 3 वर्षात कुठल्या स्तराला घेऊन जाऊ, कुठल्या लेवलला घेऊन जाऊ, त्याचा पूर्ण रोडमॅप माननीय अध्यक्षांनी केला होता. लागू झाले महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर महिला शेतकरी